तर आपल्यासोबत आहेत शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारेजी। सुषमा अंधारेजी, तुमच्यापर्यंत सुद्धा हे पोहोचलेलं असेल। अंबादास दानवे आपल्या भूमिकेवर ठाम आहे, वक्तव्यावर ठाम आहेत, मात्र सत्ताधाऱ्यांकडून जोपर्यंत निलंबन केलं जात नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असं म्हटलंय। मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना एक निमित्त हवं असतं प्रत्येक वेळेला की कामकाज करू द्यायचं नाही, लोकहिताचे प्रश्न चर्चेला आणू द्यायचे नाही। आणि सुषमाताई, तुमचा देखील पाठिंबा आहे का दानवेंच्या या वक्तव्याला? भारतीय जनता पार्टीने 150 खासदारांना निलंबित केलं होतं। त्यांनी मला असं वाटतं संसदीय भाषा, संसदीय नियम आणि कायदे उद्धवजी ठाकरे साहेबांना मला शिकवण्याची गरज नाही। पण प्रसाद लाड असं पण म्हणाले की मी रात्रभर झोपू शकलो नाही अंबादास दानवेंची भाषा। नाही तर नवीन आहे ना, राजकारणाला थोडी बिंदास झोपायला पाहिजे होतं, त्याला आम्ही बिंदास झोपलो। संजय राऊत यांनी पायऱ्यावर आंदोलन देखील करण्यात आलं तुमच्या विरोधात, राजीनामा घ्यावा, मागणी केली। मला असं वाटतं इथं मागणी करून काय होणार, त्यांनी सभापतीकडे जावं, अन्य काय काय संसदीय याच्यात कोर्टात जावं, जिथं जिथं जायचं तिथं जावं। त्यांनी ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला निलंबित करावं अशी मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, उपमुख्यमंत्र्यांची फोनवर त्यांचं बोलणं झालं असं म्हणतात। मला वाटतं त्यांना जे करायचं ते करू द्या। आता त्यांना नियम आणि कायदे, संविधान आठवायला लागलेलं आहे। इतक्या दिवस त्यांना कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहागिरी, त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते, आता त्यांना कायदे नियमाची जाणीव झाली, चांगलं आहे। पण कालच्या वक्तव्यात तुम्ही झालंय का या सगळ्या संदर्भात पक्षप्रमुखांची बोलणी झालंय का, ते स्वतः देणार आहेत किंवा त्यांनी काही तुम्हाला सूचना केल्या? मला असं वाटतं अशा सूचना किंवा बोलणं काही तुमच्या याच्यासमोर सांगायचं नसतं, पण मी शिवसैनिक आहे, शिवसैनिकाच्या बाण्यानं मी उत्तर दिलेलं आहे, एवढंच सांगतो। संजय काय घडलं ते काल वेलमध्ये घडलं आणि जे शब्द, जरी तुम्ही शिवसैनिक आहात, ज्या पद्धतीचं काल म्हणजे आरोप प्रत्यारोप होत आहेत तुमच्यावरती, तुमच्या वागणुकीचं तुम्ही समर्थन करता? त्याला काय, मी माणूस आहे, समोरच्याचं काय सहन करायचं थोडी। मी काल इथं बोललेलो आहे, ज्यांनी बोट दाखवलं त्याचं बोट शब्द तुम्ही अपशब्द वापरला, जे काय असेल ते बघतील ना, ते जे काय व्हायचं तुम्ही समर्थन करताय ते बघणारच आहेत तुम्ही। मी बोललो म्हणजे मी समर्थन कर, मी बोलायचं नाही बोललं असं थोडी म्हणणार आहे मी काय पळपुटा शेपूट घालणार थोडी त्यांच्यासारखा। मी बोललो सांगतो मी। नाही पण आता मग तुम्ही दोघं एकमेकांशी बोलणार का कधी भविष्यामध्ये अशा पद्धतीचा? मला तो नंतरचा विषय आहे, आता जे झालेलं आहे ते झालं। संजय राऊत यांनी पण तुमची बाजू घेतली, म्हणजे प्रसाद लाड आणि इतर जे नेते आहेत ते भाजपमध्ये बाहेरून आलेली कंपनी आहे, त्यामुळे त्यांना गांभीर्याने गरज नाही। हिंदुत्व वगैरे प्रसाद लाड सारखे लोक, बाडगे लोक शिकवतात, जे धंद्या पाण्यासाठी जिथं सत्ता आहे तिथं घुसतात, बरं का, जिथं सत्ता आहे तिथं धंद्या पाण्यासाठी स्वतःच्या कंपन्या, स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी घुसतात, तसं आम्ही नाही आहे। आणि मग हे लोक काय हिंदुत्व शिकणार, त्यांना काय माहिती आहे हिंदुत्व वगैरे काय काय करावं लागतं आणि काय काय केलेलं आहे याच्या आधी। नाही, हिंदुत्वाच्या विषयी बोलत असताना मला माझी भूमिका मांडावं लागेल, आणि सभापतींशी बोलत असतात डायलॉग, काय माझ्याशी थोडी बोलत असतात सभागृहात सभापतीशी बोललं पाहिजे त्यांनी। माझ्याकडे हात वारे, माझ्याकडे अंगविक्षेप करण्याची गरज नव्हती। पण अंबादास दानवे साहेब, एक नियम आहे, जर ते तुमच्याशी थेट बोलत तुम्ही याची तक्रार सभापतींकडे पण करू शकला असतात, शिवीगाळ करायची गरज काय असे पण सभागृहात विरोधी पक्ष नेते आहात, गरिमा काय, लोकांचं सहन करायची गरिमा आहे का? विरोधी पक्ष नेता आक्रमकच असला पाहिजे। सर हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से राहुल गांधी के कमेंट को लेके प्रसाद लाड से और आपकी जो बातचीत हुई उसको लेके वो काफी इल्जाम लगा रहे हैं, क्या कहना चाहते हैं? हाँ सर, हिंदी में सर। जो प्रसाद लाड ने जिस प्रकार भूमिका रखी थी एक शिवसैनिक